नमस्कार मित्रांनो, मी आर एस पावरा। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती नवीन अपडेट आली मित्रांनो। आता पोलीस भरती नवीन अपडेट आली तर किती वॅकन्सी भरली जाणार आहे आणि किती मार्काचं ग्राउंड असेल आणि किती मार्काचं लेखी पेपर असेल। तर मित्रांनो चला तर आपण या नोटीसमध्ये काय काय दिले ते सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, आता पोलीस भरती नवीन आली मित्रांनो। आता पोलीस भरतीची नोटीस आहे ही। विषय सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई व संवर्गातील रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत हे नोटीस अनाउन्समेंट केले सरकारने। तर मित्रांनो बघा, उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की सन 2022-23 मध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदाची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे। सन 2022-23 ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबत विहित नमुना सोबत जोडला आहे। त्यानुसार खालील घटक प्रामुख्याने जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक 1/3/2024 या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसेच कार्यालयास ई ऑफिस व महाआयटी विभागाच्या जीमेल या ईमेलवर कळवण्यात यावे। मित्रांनो बघा, सरकारने ही नोटीस अनाउन्समेंट केली। तर आता जागा किती भरले जाणार आहे पोलीस भरतीचे? 17,000 प्लस असेल मित्रांनो। आणि लेखीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आणावं लागेल? तर 40% तुम्हाला पासिंग कंपल्सरी असेल मित्रांनो आणि ग्राउंडमध्ये 50%। तर मित्रांनो बघा, सिलेक्शन कसं केले जाणार आहे मित्रांनो। सुरुवातीमध्ये तुमचं ग्राउंड असेल, ग्राउंडची मेरिट लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला लेखीमध्ये पात्र केले जाणार आहे। आता पात्र कसं केले जाणार आहे मित्रांनो, जसं ग्राउंडमध्ये तुमचं पर्सेंटेज काढले जाणार आहे, पर्सेंटेज वाईज तुमची मेरिट लागेल आणि त्याच्यात एकाच 10 असं म्हटलं मित्रांनो। एकाच 10 काय असतं मित्रांनो? बघा, एक जागेसाठी 10 व्यक्ती सिलेक्शन केले जाणार आहे ग्राउंडमध्ये। नंतर तुम्हाला ते लेखी परीक्षेसाठी पात्र असेल, एका जागेसाठी 10 व्यक्ती लेखीसाठी पात्र असेल मित्रांनो। आता हे ॲप्लिकेशन केव्हा सुरू होणार आहे भरायचं? तर 5 मार्च 2024ला ऑनलाईन फॉर्म भरण्याचं सुरू होणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता 5 मार्चला तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं असेल तर तुम्ही 5 मार्चपासून तुम्ही अप्लाय करू शकता। बघा, गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट असेल, महाराष्ट्र पोलीसची वेबसाईट असेल, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, ठाणे शहर, मीरा भाईंदर, पुणे शहर, सोलापूर लोहमार्ग, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नागपूर ग्रामीण, गडचिरोली, अमरावती, वाशिम लोहमार्ग। मित्रांनो बघा, या ठिकाणी आता नवीन भरती भरली जाणार आहे। जे तुम्हाला पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक असं दिसते मित्रांनो इथे भरती, त्याच्यात तुम्हाला आता कोणत्या जिल्ह्यात किती वॅकन्सी येणार आहे ते तुम्हाला केव्हा कळणार आहे? तुमचं जेव्हा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करणार तेव्हा तुम्ही व्यवस्थित एकदा PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचे कॅटेगरी, रिझर्वेशन कॅटेगरीचं असेल वॅकन्सी, ते सर्व तुम्ही बघायचं आहे। कोणत्या जिल्ह्यात एकाच पदासाठी एकच कॅन्डिडेट अप्लाय करू शकतं मित्रांनो। बघा, प्रत्येक मुलं काय करतात, अर्जदार काय करतात की 2-3 जिल्ह्यात अप्लाय करून टाकतात। तर तसं नसेल मित्रांनो, एकाच दिवशी पेपर असेल आणि एकच ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतं। तुम्हाला नाशिकला भरायचं असेल किंवा मुंबईला भरायचं असेल, तुम्हाला सोलापूरला, तर तुम्ही एकच ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।